राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ध्यान उभे विटेवारी सुंदर ध्यान उभे विटेवारी करकटवारी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा काच पितांबर 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 करकटेवरी ठेवलिया करकटेवरी ठेवलिया तुळशी हार गळा काजे पितांबर 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 आवडे निरंतर हेती ध्यान आवडे निरंतर हेती ध्यान तुळसी हार गळा काचे पितांबर 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 तुळसी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कस्तुभमणे विराजी कंटिक शुभमणी विराजित तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर हे तिदान तुळशी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा काजे पितांबर आवडे निरंतर हे निधान तुका म्हणे माझे येती सर्व दुःख तुका म्हणे माझे येती सर्व दुःख तुकावने माझे हेची सर्व दुःख तुकावने माझे हेची सर्व दुःख पाहिलं त्रिमुख वडिले
पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसीहार गळा काजे पितांबर तुळसीहार गळा काजे पितांबर शोभार कुमार शोभार कुमार शोभार कुमार शोभार कुमार शोभार कुमार शोभार कुमार शोभार कुमारी शोभार कुमार शोभार कुमार शोभार कुमार शोभार कुमार शोभार कुमार हरे जय जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले व साधने तुहा विठ्ठल बरिवा तुहा माधव बरिवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मरण विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरिवा तुहा माधव बरिवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर तुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर वापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरिमा तुहा माधव बरिमा जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम हरी जय जय राम क्षणोक्षणा हाती करावा विचार क्षणोक्षणा हाती करावा विचार क्षणोक्षणा हाती करावा विचार क्षणोक्षणा हाती करावा विचार रावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ जिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावध आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तस्मात मी धरावी समाग मे धरावे आवडे मी धरावी आवडी समाग मे धरावे आवडे करावे तातडी परमार्थात करावे तातडी परमार्थात नाशिवंत देह जाणार सकळ जिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावध आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान बामणी
क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाचे करावा
वाजवा मंडळी भजन करा एकदा विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर दत्तात्रय भगवान पवनसूत हनुमान तुकाराम बापू महाराज अंकलेश्वर भगवान संत सेवालाल महाराज उत्तम बापू महाराज चला क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल एकदा टाळी वाजवा एकदा करा भजन क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननेत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरं कंदनेत्रम सदैरवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुण्डलिकाय दातुं मुनेन्द्र समागस्ततिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संततिया तुझे चरण संततिया तुझे चरण संततिया तुझे चरण संततिया
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमोते भुवन पावनी आदत रे जनिनी देवाची शरण शरण जी हनुमंता तू महालो राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावया शुभटा मस्तक हे पाया वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पाया या वार करी संताच्या वार करी संताच्या हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या संताच्या जयांचे केली स्मरण होय सकळ ध्यानचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भो सिंधू सज्जनो सेवेकरता मिळालेला अभंग वैराग्याची मूर्ती ज्यांनी साक्षात पाचवा वेध दिला वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असलेल्या जगद्गुरु तुकोबाराच्या 4 चरणाचा सर्वांच्या नित्य प्रसंगातला अभंग आज आपल्या सेवेकरता विठला विठला रूपी सेवा कशाच्या निमित्तानं आपल्याला सांगायची गरज नाही सज्जनो तुमच्या आमच्यामध्ये वास्तव्य करणारे धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायात प्रचार करणारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तव्य करणारे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी भुजू महाराज आणि यांचं आज आपल्या संस्कृतीनुसार 10वी 11वी 12वी आणि या ठिकाणी 13वीचा सुंदर असा उपक्रम मग काय महाराज असं जर विचारसाल तर महाराजाला आज आपल्याला सर्वांना मिळून एक आदरांजली पुष्पांजली भावांजली आणि श्रद्धांजली समर्पित करण्याचा सुंदर असा योग बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमोते भुवन पावनी आदत रे जनिनी देवाची शरण शरण जी हनुमंता तू महालो राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावया शुभटा मस्तक हे पाया वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पाया या वार करी संताच्या वार करी संताच्या हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या संताच्या जयांचे केली स्मरण होय सकळ ध्यानचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भो सिंधू सज्जनो सेवेकरता मिळालेला अभंग वैराग्याची मूर्ती ज्यांनी साक्षात पाचवा वेध दिला वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असलेल्या जगद्गुरु तुकोबाराच्या 4 चरणाचा सर्वांच्या नित्य प्रसंगातला अभंग आज आपल्या सेवेकरता विठला रूपी सेवा कशाच्या निमित्तानं आपल्याला सांगायची गरज नाही सज्जनो तुमच्या आमच्यामध्ये वास्तव्य करणारे धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायात प्रचार करणारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तव्य करणारे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी भुजू महाराज आणि यांचं आज आपल्या संस्कृतीनुसार 10वी 11वी 12वी आणि या ठिकाणी 13वीचा सुंदर असा उपक्रम मग काय महाराज असं जर विचारसाल तर महाराजाला आज आपल्याला सर्वांना मिळून एक आदरांजली पुष्पांजली भावांजली आणि श्रद्धांजली समर्पित करण्याचा सुंदर असा योग आलेला आहे विठला मनुष्य किती दिवस जगला याला किंमत नाही पण जगण्यामध्ये त्यानं काय केलं याला किंमत आहे नुसत्या आठवणी राहिल्या माणसाच्या नुसत्या गेले दिगंबर गेले दिगंबर कीर्ती ठेवणिया
एका मरणीची सरेन उत्तम चिवरी कीर्ती मागे ती मागे काल्याला कार्य माय बापून त्या कार्याची पावती हरिभक्ती परायण वैकुंठवासी आमचे भोजू महाराज. कुटुंब पोरखं झालं नाही हो, नुसतं कुटुंबात पोरखं झालं नाही, त्यांच्यावर प्रेम करणारा समाज पोखरा झाला. एवढंच नाही महाराज, तर जगाच्या पाठीवर असलेला वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदाय सुद्धा आज महाराज एका व्यक्तिमत्वाला गमावून बसला. एवढंच नाही, त्याच्या पुढे जाऊन सांगायचं नारायण बापू, तुकाराम बापू, उत्तम बापू बसून येणारी मालिका आणि त्या मालिकेचा धडधडीत प्रचार करणारा आज एक आमच्यातला व्यक्ती गेला मायबापू, आणि आमची मालिका सुद्धा आज पूर्ती झाली. विठ्ठला 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 जीवनामध्ये थोडा पर्याय पाहतो म्हणलं तर महाराजाचा पुष्कळ प्रचार झाला मायबापू. एकदा माळकरी झाल्यानंतर महाराजानं मालिका या ठिकाणी आणली. अनेक 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 जण लोकायला माळा घातल्या आणि मार्गावर आणलं मायबापू. हे कार्य पहिलं केलं. दुसरं कार्य जर कोणतं केलं असेल महाराजानं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. काहीतरी लोक घ्यायचे, आळंदी ते पंढरपूर वारी करायची मायबापू. दुसरा उपक्रम. तिसरा उपक्रम जीवनामध्ये आमच्या महाराजांना काय केला, फक्त आम्हाला शिल्लक राहिले आठवणी. मायबापू मंडळी जमा करायची आणि भारतभर फिरवायची मायबापू. 4 धाम ज्याला कोणाला घडत नव्हते त्याला सुद्धा महाराजांना घडवले महाराज. एवढं जबरदस्त काम आपल्या जीवनामध्ये महाराजांना केलं. म्हणून महाराजाचं स्मरण, महाराजाची आठवण, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आमच्या प्रेम करणारे आज आपल्यातून निघून गेले आणि त्यांना एक श्रद्धांजली म्हणून माझ्यासारख्याला या ठिकाणी आमंत्रित केलं. माझं कीर्तन म्हणजे आपल्यासारख्या थोर मंडळीची भेट, हेच कीर्तन. विठ्ठला आपल्या प्रसंगाला नाद ब्रह्म जागा करणारी सुंदर अशी मंडळी. कारण आमच्या महाराजावर भाव होता, महाराजावर विश्वास होता, महाराजांना बोलावलं तर हजर व्हायचे महाराज. आज कुठून आरणीपासून हे लोक काल्याचा कार्यक्रम सोडून या ठिकाणी आले. कारण काय असेल तर फक्त एकच, ती प्रेमाची दोरी. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबाराचा सजनो लक्षात घ्या. तुकोबाराची वाणी सामान्य नाही. मातेचं मन महापुरुष तळमळ सुधारकाची बुद्धी तत्वज्ञानाचे डोळे म्हणजे साधूची वाणी आहे. साधूची वाणी आहे. काय बोलावं आपल्यासारख्याने. सागरापुढे एखाद्या डबक्यानं बडबड करण्यासारखा, सूर्यापुढे काजव्यानं उड्या म्हणण्यासारखा आहे. परंतु सेवके करावे सांगितलेले काम ते उत्पन्न कामा नाही. या न्यायाप्रमाणे सेवा. कारण असलेलं कुटुंब, शिल्लक राहिलेल्या कुटुंबाचं माझ्यावर प्रेम आणि आमचे प्रेमी आदरणीय सुभाष भाऊ पुणेकर त्यांचा आग्रह आणि त्यामुळे तुमच्या दर्शन मिळालं या ठिकाणी. विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय आज विचाराचं प्राबल्य तुमच्या आमच्या समोर मांडतात महाराज. मग कोणते विचार मांडतात तर प्रामुख्यानं फक्त 4च विचार आज जगद्गुरु तुकोबाराने तुमच्या आमच्या समोर मांडले महाराज. पहिला विचार जर कोणता आहे तर तुम्हा आम्हाला इथून जायचं आहे, इथं राहायचं नाही, इथं राहायचं नाही. हे लोकीची यात्रा संपायची, आपल्याला संपायची आहे. मायबाप जायचं आहे. मग कुठं जायचं त्याच्याविषयी पहिला विचार मांडला. दुसरा विचार कोणता मांडला तर महाराज विश्वाच्या मालकानं तुम्हा आम्हाला असा पवित्र देह दिला 3.5 हाताचा, आणि त्या देहाबद्दल आज महाराज आपल्याला बोलायला लागले. बाबा रे, जरी तुम्हाला दिला असेल, आम्हाला दिला असेल, सर्वांनाच काही मिळालं असेल, पण ते नाशवंत हा शब्द तिथं वापरला महाराज. देहाच्या विषयी बोलले महाराज. तिसरा प्रसंग असा बोलले की तुम्ही आम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत जे दिवस राहतात त्याला आयुष्य म्हणतात. आयुष्य आयुष्य आयुष्य. आणि हे असं इस्टिमेट विश्वाच्या मालकानं तुम्हा आम्हाला दिलेलं आहे. ते आयुष्य दिले आहे. त्या आयुष्याबद्दल एक विचार सांगितला माय बापू. आणि शेवटचा विचार जर कोणता सांगला असेल तर जबरदस्त असा एक काळ तुमच्या आमच्या उशाला बसून आहे. फक्त तुम्हा आम्हाला दिसत नाही महाराज, पण त्याची आज्ञा आली. आपल्याला कुठून उचलील, कसा उचलील आणि कुठं नेईल हे काही सांगता येत नाही. असा जर व्यक्ती कोणता असेल जगाच्या पाठीवर तर एकच व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे काळ. घडी घडी काळ वाटायाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटायाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची
विचाराबद्दल विचार. पहिला विचार चांगला भवतागर चरून जाण्याचा, दुसरा विचार चांगला या नाशिवंत देहाचा, तिसरा विचार चांगला आयुष्याचा, आणि चौथा विचार चांगला जबरदस्त असलेल्या काळाचा. महाराज काही हरकत नाही, तुम्ही एवढे विचार आम्हाला सांगितले, पण प्रसंग असा, आम्ही एक संसार प्रपंच अंगीकारला आणि त्या संसार प्रपंचाच्या आमच्या विचारात फरक पडला. मग ते विचार शुद्ध होण्याकरता आम्हाला काय करावं लागेल, तर ते सांगितलं महाराजांना. संत समागमे करावी आवडी करावी तातडी परमार्थाची. का परमार्थाची तातडी, तर तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे नका डोळे दूर करुणी राहू. कारण मृत्यू लोकीचा व्यवहारच असा झाला की सकाळी माणसं एक म्हणायला लागले, दुपारी एक म्हणायला लागले, संध्याकाळी एक म्हणायला लागले. का तर महाराज काहीच्या ह्याच्यामध्ये संपत्तीचा धूर गेला डोळ्यामध्ये, काहीच्या रूपाचा गेला, काहीच्या संततीचा गेला, आणि काहीच्या डोळ्यामध्ये ज्ञानाचा धूर गेला. आणि असे हे धूर बाहेर जाण्याकरता तुमच्या आमच्यापासून प्रवृत्त करण्याकरता जीवनामध्ये साधूच्या विचाराची गरज. विठला मावल्या हो, बाहेर या म्हणा, त्या बाईला बाहेर या म्हणा. आता थोडा वेळ रडू नका, हे आदरांजली, श्रद्धांजली, भावांजली आहे. हो, सूचना तुम्हाला नाही तर तुमचाच कार्यक्रम करा, आमचा आठवितो. हा, बाहेर आणा त्या बाकीच्या बाईला बसू द्या तिथं, बाकीच्या बाहेर आणा. विठला काय त्याच्या आठवणी ठेवा, काही स्मरण ठेवा, आणि काय त्यानं केलं ते हे पहा, आपण काय करायलो हे पहा. या विचाराची गरज आहे. काय विचाराची गरज आहे जीवनामध्ये? आमच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, संतती आहे, मुलं आतं, युवा यातं, जावं यातं, सासू आतं, सासरी आतं. काय विचाराची गरज आहे? पण विचाराची गरज आहे. विचार जर बिघडला तर लक्षात घ्या, उच्चार बिघडते. उच्चार बिघडला तर आचरण बिघडते, आणि आचरण बिघडलं तर जीव धोक्यात जातो, दुःखात जातो. प्रमाण आपल्या नजरेसमोर आणून घेतो. सर्वाला कल्पना आहे. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीताई वनवासाला गेले, आणि मग वनवासाला गेले तर काय नेलं सोबत? सुटकेचा बास्केट आणि पाण्याच्या बाटल्या नेल्या नाही, अंगावरले वस्त्र नेले नाही, अंगठ्या नेल्या नाही, वलकल नेसले, झाडाचे तिथं राहायला लागले. महाराज लक्ष्मणानं पर्णकुटी निर्माण केली, विश्वाचा मालक आणि विश्वाची मालकीन राहण्याकरता एक झोपडी निर्माण केली. त्या झोपडीमध्ये वास्तव्य होतं, कथा सगळ्याला माहित आहे. एक दिवस त्या झोपडीपूर्ण हरिण गेलं. मृग सोन्याचा जरी असंभव तरी त्याला भुलले राघव, एका कवीनं वर्णन केलेलं. महाराज आमच्या आईनं ते हरिण पाहिलं, आणि हरिण पाहिल्याबरोबर आपल्या मालकाला म्हणे, मालक हे हरिण सोन्याचं गेलं. म्हणे हो गेलं, आणि याचं चमडं जर काढून माझ्या अंगावर तोळी केली तर किती चांगली दिसल. विश्वाच्या मालकानं विचार केला, अरे सर्व राज्य सोडून आलो, अंगावर वल्कला आणले, 5 ग्रॅमची अंगठी सोबत आणली नाही, आणि हिचा विचार बदलला, सोनं पाहिजे. बदलला की नाही? मग देवाने विचार बदलला, म्हणले हिला 6 महिने सोन्याच्याच गावात नेऊन घालायचं. विठला महाराज प्रभू रामचंद्राने धनुष्य घेतला. प्रभू रामचंद्र निघाले, एवढ्यामध्ये लक्ष्मणाला हाक मारली आमच्या आईनं. आई काय म्हणता? अरे मालक धोक्यात आहे, मालक संकटात आहे. लक्ष्मणानं सांगला, आई मालक संकटात राहत नाही, मालक धोक्यात राहत नाही, मालक दुःखात राहत नाही. कारण त्याच्या सत्तेनं काय चालते हो? तुझी सत्तेने वेदाची बोलणे, सत्तेनं सूर्य चालते, मालकाच्या सत्तेनं वेद बोलतात. आई चिंता करू नको. पण आईचा विचार बिघडल्यामुळे उच्चार बिघडला. आई म्हणे, आता कळलं तू वनवासाला आमच्या सोबत कशा करता. मी विचार सांगायला. महाराज लक्ष्मणाला वाईट वाटलं. लक्ष्मणाच्या डोळ्यामधून टपटपटपट धारा पडल्या. काय आई बोलली, किती कठीण बोलली, किती शब्द. शब्द हे ब्रह्म असतात आणि शब्द हे शस्त्र असतात. सजनो, जपून वापर केला पाहिजे शब्द याचा. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये विश्वाचा मालक वास्तव्य करतो. काही टोचून बोलायचं नाही, काही बोलायचं नाही, त्याला दुःख होईल असं बोलायचं नाही. माय बाप
बोलण्याच्या बाबतीत आमच्या जगद्गुरु तुकोबारानं सांगितलं महाराज, एक बोल सुपष्ट बोलावा न वाचे हरी हरी म्हणावा. माऊलीनं बोलण्याच्या बाबतीत सांगितलं, सात आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे गोड बोललं पाहिजे, प्रेमानं बोललं पाहिजे आणि चांगलं बोललं पाहिजे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. रे मुखामध्ये अमृताची वाणी असली पाहिजे, शब्द गोड असले पाहिजे, प्रेमानं बोललं पाहिजेत माय बापू. आईनं बोलल्याबरोबर महाराज त्याच्या डोळ्यामधून टपटप धारा सुरू झाल्या. त्या अश्रूनं माय बापू त्यानं विश्वाच्या मालकाच्या आईचा पायावर अभिषेक केला त्या अश्रूनं आणि सांगितलं, आई, कारण विचार बिघडल्यामुळे तिचा उच्चार बिघडला होता. आई, ही रेष मारतो याच्या आतमध्ये आचरण करते. महाराज ते निघून गेला, ते कुत्रा तिथंच बसलेला होता. लवकरच बाहेर निघाला आणि आमची आई रेषेच्या बाहेर गेली. आचरण बिघडलं, विचार बिघडला, उच्चार बिघडला, आचरण बिघडलं, जीव दुःखात. विठला 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 विठला. जर विचार असले तर मायबाबा सत्पुरुषाचे विचार असले तर त्याला पुण्याचं झाड निर्माण होते महाराज त्या विचारापासून. आणि पुण्याचं झाड तुम्ही आम्हाला काय देते तर सुखाचे फळ देते, सुखाचे फळ देते. फक्त चांगलं कृत्य पाहिजे तर चांगलं कर्म पाहिजे तर चांगले विचार पाहिजे. आणि आपलं दुष्कृत्य असलं, वाईट विचार जर आपले असले तर मायबापा त्याच्यातून पापाचं झाड निघते, पापाचं झाड निघते. आणि पापाचं झाड तुमच्या आमच्या पदार्थ काय टाकते, फक्त दुःखाचे फळ टाकते. लक्षात घ्या. विठला विचाराची गरज आहे, जगण्याकरता विचाराची गरज आहे. अन्न वस्त्र निवारा या 3 गोष्टीची गरज आहे आपल्याला महाराज. राहू शकत नाही त्याच्यामध्ये. अन्न सुद्धा पाहिजे, शुद्ध आहार पाहिजेत महाराज. माऊली महात्मा ज्ञानेश्वर महाराज आहाराच्या विषयी बोलतात. सकाळीची पोळी खाली ते सत्वगुणी, तीच पोळी दुपारी खाली रजोगुणी आणि तीच पोळी संध्याकाळी खाली तमोगुणी. मग आपण काय खातो याचा आपण विचार केलेला बरा, त्यानं सुद्धा विचार बिघडतात. वस्त्र सुद्धा पाहिजेत महाराज. वस्त्र सुद्धा आपल्याला अंग झाकण्याकरता वस्त्राची गरज आहे. घराची सुद्धा गरज आहे महाराज. निवाऱ्याची सुद्धा तुम्हाला गरज आहे. निवारा कसा असावा, घर कसं असावं, त्या घरामध्ये कोणते संस्कार असावं माय बाप, याच्याकरता अन्न वस्त्र निवारा याची सुद्धा आपल्याला गरज आहे. त्याच्याविषयी सुद्धा आम्हाला विचार करणार आहे. एवढ्याच विचार भागत नाही तर आपण कोणाच्या संगतीचा विचार, संततीचा विचार आणि 3.5 हाताच्या प्रकृतीचा सुद्धा विचार करणं गरज आहे माय बाप. आपण कोणाच्या संगतीत जावं, कोणाची संगत करावं. महाराजांनी सांगितले, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला तू संगे नाडाला. एकच वाईट संगत जर मिळाली तर तुमच्या आमचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही माय बापू, उद्ध्वस्त राहणार नाही. म्हणून संगतीचा सुद्धा विचार केला पाहिजे. ढेकणाच्या संगे हिरा कुठं ढेकून दिसला असेल महाराजाला आणि कुठं हिरा दिसला असेल. हिरा अनमोल आहे हो. हिऱ्यावर तुम्ही घनानं घाव घाला, एक तिकडे जाईल इकडे जाईल, नाही जाता आलं तर घनात जाईल, नाही तर आयरणीत जाईल. पण मारा ढेकण गेला की त्याचं पाणीच होतं. अशा संगती आता काही ढेकणाच्या संगती आता, त्या ढेकणाच्या संगतीमध्ये आपण ऐकलं पाहिजे. ऐकावे जनाचे करावे स्वतःचा विचार करण्याकरता माय बाप. दुसरी गोष्ट संततीचा विचार. किती मुलं असावं त्याच्यावर किती संस्कार. संपत्तीचा विचार, किती संपत्ती असावं. संपत्तीच्या बाबतीत तर महाराज बोलून गेले. महाराज ही संपत्ती म्हणजे कशी आहे का, अदृष्ट झाली उदासू पालटे श्रीमंताचा विलासू. पुणे पाठी शीतांशू पाठी सजन हो. पौर्णिमेचा चंद्र असते हो आणि त्याच्या कळ्या बदलल्यावर पुन्हा अमावशेपर्यंत ते कसा होत जाते. तशी ही संपत्ती आहे. कधी राहील कधी जाईल काही सांगता येत नाही. जैशी तरुवरी छाया छाया. म्हणून त्या संपत्तीचा सुद्धा विचार, कारण ती चंचल आहे. शास्त्र सांगते, मन मधु करो मेगो मनो मृता हा मकारा मृकट हा मा दश चंचल. हा 10 गोष्टी चंचल सांगितल्या आणि त्याच्यामध्ये मायबापू मा म्हणजे लक्ष्मी सुद्धा चंचल. करा म्हणजे विठला म्हणून संपत्ती विषयी 3.5 हाताच्या प्रकृती. बाई शांत बसा. प्रत्येकालाच लढू यायला लागलेला आहे, प्रत्येकातूनच गेलेला आहे, प्रत्येकाला त्यानं प्रेम दिलेला आहे, आनंद दिलेला आहे. परंतु प्रसंग अर्धा तास तरी थांबा, कारण वाटोळी दिवा लागत नाही बाबा. मग आपलंच आटपलेलं बरं. पुढचा उपक्रम सुरू. विठला किती लढलो किती पडलो तरी आता ती मूर्ती येणार आहे का.
अरे ती येणार नाही, पण तिनं काय कार्य केलं याचं स्मरण ठेवा. नुसतंच लल्यानं पल्यान होत नाही. आता हिंमत ठेवा, त्यानं काय केलं आणि आपण काय करायचं हिंमत ठेवा. कारण गेला ते महाराज जबरदस्त व्यक्ती, घरातला कुटुंब माणूस गेला. कुटुंब पोरखं होते सांगायची गरज नाही, पण त्याला डबल शक्ती अनुसण्या जगावं लागेल की नाही. मग त्याला पुन्हा पुन्हा तीच आठवण करून देत राहिलो, ते खजील होते व्यक्ती. विठला प्रकृतीविषयी सुद्धा 3.5 हाताच्या प्रकृती सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. पण प्रसंग असा आहे, जगद्गुरु तुकोबाराने हे विचार नाही सांगितले आज. मग कोणते विचार सांगला, कोणता विचार सांगला अभंगाच्या पहिल्या चरणात? जनोक्षणा हाची करावा विचार, जनोक्षणा हाची करावा विचार, जनोक्षणा हाची करावा विचार, जनोक्षणा हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देणार सकळ, नाशिवंत देणार सकळ. जनोक्षणा हाती करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. जनोक्षणा हाती करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. क्षण सांगितले महाराज. क्षण कशाला म्हणतात? डोळ्याची पातणी लवते लागते, त्याला क्षण म्हणतात, क्षण म्हणतात. आणि विचार कोणता करा? तर करावया पार भवशिंग. पलीकडे जायचं आहे माय बाबा, तो मामाला पलीकडे जायचं आहे. अलीकडे असतात ते जीव, पलीकडे असतो तो देव. अलीकडे असते ते दुःख, पलीकडे असते ते सुख. आणि तिथं समोर तो आपण मामाला मंडळी. जायचं आहे. मग भवसिंधू महाराजाने शब्द कशा करता वापरला असेल आणि का वापरला असेल? अलीकडे नाही, ते चालू आहे, तिथंच बसूया. विठला 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 विठला. अरे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचण्याकरता साधून मायबाप वेगवेगळे शब्द प्रयोग केले आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता. इथं भाऊसिंधू म्हणलं महाराज. या संसाराला काय म्हणलेलं आहे? भाऊसिंधू म्हणलं, भाऊसागर म्हणलं, सर्प म्हणलं, कोण्या ठिकाणी विखार विखार म्हणलं, कोण्या ठिकाणी वृक्ष म्हणलं. आता इथं भवसिंधू म्हणले महाराज. आणि त्या भवसिंधूच्या पलीकड आम्हाला जायचं आहे. वाईट विचाराच्या पलीकड आम्हाला जायचं आहे. वाईट विकाराच्या पलीकड आम्हाला जायचं आहे. वाईट विषयाच्या पलीकड आम्हाला जायचं आहे. मग हे भवसिंधू काय? तर महाराज एक संसार वय संसार. तुम्हाला सांगतो, फंड भांड बैल जोडी गाडी बैल एक संसार आहे. संसार नाही शास्त्रानं सांगलेला, संसाराची साधना असतं, परंतु संसार म्हणतो आपण काही हरकत नाही. दुसरा एक संसार आहे महाराज. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरी शेनम. किती वेळा जन्मावावे, हेच संसार आहे. हो संसार आहे, नाही असं म्हणून. आणि तिसरा एक संसार आहे, हे जगत म्हणजे संसार. माऊलीनं प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन. एक संसार आहे. आणि इथं संसार कोणता वापरला? संसार तर महाराज काम क्रोध मोह मद मत्सर दंभ आणि महाराज असो का पोतराज असो, महाराज प्रत्येकच व्यक्तीच्या ठिकाणी हे वास्तव्य करायला लागलेले विकार. आणि या विकाराच्या पलीकडं तुम्हाला आम्हाला जायचं. केला का आपण? त्याच्यावर विचार कधीच केला नाही. कोण्या वेळेला काम उभं राहील, काय सत्यानाश करील, पोळ उभं राहील, मोह उभं राहील, मसर उभं राहील, दंभ उभं राहील, अहंकार उभं राहील माय बाबा. आणि तुमच्या आमच्या विचाराचं काय करून टाकील हे काही सांगता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे सावधान बाबा,
या विचाराविषयी तुम्ही सावध राहा. कारण हे विकार असे असत की मायबापो, माऊली मास्तर ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, मी सांगत असतो, जळे विन बुडविती आगी विन जळीती न बांधिता कवळीती प्राणी आहे. बा हे दिसत नाही. महाराजांना सांगितलं दोराशिवाय बनले माणसं, काही माणसं पाण्याशिवाय बुडवले, काही माणसं आगीशिवाय जाळले. मायबापो यानं चांगल्याची सोय लावली. म्हणून या विकाराविषयी विचार. कारण हे जर तुमच्या आमच्या संग्रही असले, आपण पैल तीराला जाऊ शकत नाही. विठ्ठला म्हणले तरावया पार सिंधू पलीकडल्या तीराला जायचं आहे मायबापू. मग महाराज काय करायला लागेल? ईश्वरी साधना करायची. हे महाराज कसे असतं? वाघासारखे असतं, सिंहासारखे असतं, कोल्ह्यासारखे असतं, लांडग्यासारखे जबरदस्त असतं. तुमच्या लक्षात येण्याकरता एक प्रमाण सांगतो मी तुम्हाला. सज्जन हो, एक गाव होतं, एक नगरी होती, आणि त्या नगरीमध्ये वर्षाला राजा करायचे. वर्षाला आजच्यासारखं 5 वर्षाला नाही, सरपंच वर्षाला राजा करायचे. पण वर्षाला राजा करायचे, आणि वर्ष झालं की त्या राजाला सागराच्या पलीकडे नेऊन सोडायचे. तिकडं नुसतं जंगल होतं, वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे, हिंसक पशु. त्या नावातून त्याला नेऊन सोडायचे पलीकडल्या तीराला. आणि राजा होणार म्हणलं की अगोदर नोटीस यायची, तुमच्यातला राजा होणार. राजा होणार म्हणलं की लोक लढायला सुरुवात करत घरची. कारण काय तर वाचत नाही, पलीकडे नेऊन सोडतो, वाचत नाही. काय करायचं आहे महाराज? त्या नावामध्ये बसलं की रडायचे, जावस्तो रडायचे, त्याला पाहायचे, जे रडायचे. पण असा प्रसंगाला एका वारकऱ्याचा नंबर लागला. राजा व्हायला. राजा म्हणलं की महाराज त्याला इतका आनंद झाला. घरचे माणसं लढायला लागली. आता वरीच भरत वाचतूस म्हणेन, तू काय आनंद व्यक्त करायला लागला. त्यानं सांगलं, चिंताच करू नका, कोणीच लढू नका म्हणे, मी काय करायचं ते करतो. कारण साधूचे विचार, संतांचे विचार त्याचा संग्रह. महाराज एक वर्षभर त्यानं सुंदर असं राज्य केलं. आणि राज्य केल्यानंतर जायच्या वेळेला लोक आले, सगळी नगरी रडायला लागली, घरचे रडायला. त्यानं सांगितलं, कोणीच रडू नका, माझी चिंताच करू नका. आनंदानं ते गेला. का गेला? अहो, एकाच वर्षामध्ये त्यानं त्या पलीकडल्या जंगलातले हिंसक पशु सगळे मारून टाकले. सुंदर बंगला बांधला, सुंदर बाग बगीचा तयार केला त्यानं त्या ठिकाणी. केव्हा? एका वर्षामध्ये केला महाराज. आणि मग आनंदानं तिथं गेला. तसं तुम्हा आम्हाला दिलेलं देवानं इस्टिमेट आहे. त्या इस्टिमेटामध्ये हे वाघ, सिंह जे हात जबरदस्त तुमचा आमचा सत्यानाश करायला लागलेले, ते निश्चितच तुम्हा आम्हाला खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून त्याच्याबद्दल विचार. दुसरा विचार सांगला, तुमची आमची बदली होणार आहे. येथून आपण जाणार. उत्तम दादा मोठा अधिकारी आला तुमच्या पुसलला. एवढा मोठा अधिकारी आला महाराज. त्यानं पत्नी आणली, लेकरं आणले, घर. दुसऱ्या चरणात देहाविषयी महाराज म्हणले, या देहाला नाशिवंत.
कोण्या ठिकाणी तर देहाला पवित्र म्हणजे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत केव्हा पवित्र होते वाणी असते तर नाशिवंत म्हणले या देहाला. सजनो, विश्वाच्या मालकानं तुम्हाला मला देह दिला, आपण देहाचा कधी विचार केला का? संपूर्ण सृष्टी निर्माण केली म्हणते शास्त्र सांगते, संपूर्ण सृष्टी निर्माण केली, पण देवाला समाधान प्राप्त झालं नाही. वृक्ष केले, डोंगर केले, दर्या केले, समुद्र केले, सागर केले, नद्या केले, पहाड केले, पण विश्वाच्या मालकाला नाही समाधान झालं माय बापू. कारण त्याला ओळखणार कोणीच नव्हतं. आणि ज्या वेळेला हा जीव केला, शेवटच्या वेळेला जीव तयार केला, मग कसा केला हे भागवतामध्ये वर्णन आलेला. हेची दानव्या रूपाती तेने श्री अनंते निज मायेची हाती केली बहुत शरीरे, सगळे शरीर केले मायेच्या हाताने केले, आणि मायावी कोड तुमच्या आमच्या समोर टाकलं आणि सांगितलं बाबा हे कोड सोडवा आणि मला भेटा या विठ्ठला. की द्याता त्याशी मी सांगत असतो. आमच्या मालिकेमधलं तत्वज्ञान आमचे कुटुंबाशी गुरुवारी उत्तम बापू सांगायचे, बाबा 5 जणांचा देह आहे रे, एकाचा नाही. 5 जणांची मिळून गाडी झालेली आहे. गाडी एकाची होत नाही महाराज. जूळ वेगळंच राहते, धुरे वेगळेच राहतात, चाक वेगळेच राहते, साठा वेगळाच राहते, शिपाई वेगळाच राहते, सगळं वेगवेगळं मिळून एक गाडी तयार होती. तसा हा पंचमहाभूतापासून झाला. आता हे पंचमहाभूत कोणते म्हणतात तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आमच्या मालिकेला पूर्ण याचा अभ्यास आहे. मग महाराज या पाठापासून काय काय मिळालं? महाराज पृथ्वी म्हणजे आपली 5वी माता आहे. हिनं आपल्याला काय दिलं? अस्थि, मांस, रोम, नाडी आणि त्वचा. कधी विचार केला का आपण? या 3.5 हाताच्या गाडीला काय काय दिलं, कोण दिलं, आपण याचा कधी विचार केला का? नाही. म्हणून महाराज म्हणले बाबा याच्याविषयी विचार. अस्थि, मांस, रोम, नाडी आणि त्वचा. आपल्याला वायूनं काय दिलं? हे वायू चलन, वलन, प्रसरण, अंकुचन आणि निरोधन. हे 5 तत्व जर आपल्याला कोण दिली असतील? वायूने दिली. आप म्हणजे पाणी, पाण्यानं काय दिलं आपल्याला? लाळ, मूत्र, शक्र, शोणित आणि रीत. कधी विचार केला काय या लोकांनी एवढं दिलं? आकाशानं काय दिलं? काम, क्रोध, शोक, मोह आणि तेजानं म्हणजे अग्नीनं काय दिलं आपण याचा कधी विचार केला का? नाही. क्षुधा, तृषा, आळस, निद्रा, मैथून ही तत्व दिले. बाबा पाता 25 झाली. 25 तत्वाचं हे बनलेलं आणि याच्यामध्ये 3 गुण गेले, रज, सत्व, 25 आणि 3. म्हणून आपण रोज म्हणतो युगी 28 आणि जोपर्यंत ते उभा आहे तोपर्यंत आपण उभी आहे. विठ्ठला एक दिवस ते जाणार. पण महाराज प्रसंग असा देह मिळाला, एका वर्गाला मिळाला नाही आणि कळाला नाही. एका वर्गाला कळाला पण मिळाला नाही. एका वर्गाला मिळाला पण कळाला नाही. आणि एका वर्गाला कळाला आणि मिळाला नाही. पहिला वर्ग आहे कळाला नाही आणि मिळाला नाही. त्या पशु पक्ष्याला मिळाला, त्याला वेद नाही, शास्त्र नाही, पुराण नाही, काही नाही. आपल्याला मिळाला कळला त्याच्याकरता बरेच प्रमाण करतो, पण एक प्रमाण लक्षात नाही करता सांगतो. चोराने विचार केला, 10-12 चोराने विचार केला, म्हणे आपल्याला चोरी करायची, म्हणे कुठं चोरी करायची? मग त्याने सांगितलं की म्हणजे जबरदस्त गाव सोयाबीन विरुद्ध झालं, लोकांनी विचारलं त्याच गावात आपण चोरीला जाऊ. 10-12 चोर चोरीला गेले. महाराज रात्रभर गावानं फिरले. सिमेंट काँक्रीटचे घर फोडायचे कठीण आहे ना, घर फोडू बेजार झाले. पण रुपयाने सापडला. आता लोकांचे पैसे मोबाईल मध्ये आता कोणाच्या बँकेत, आता कोणाचे कुठे, आता कोणाच्या मोकळी एसटीत चालले, कंडक्टरला असं लावायला तिकीट निघायला, कोणा दुकानात सामान लावलं तिकीट काय कशी बघतो? पैसाच नाही मारा. ते तो रात्रभर बेजार झाले. 4 वाजता मुलगाव आली म्हणजे गाव भीकमागे गाव कोण निवडलं त्याची मिटिंग
भीक मागे गावात रुपया मिळाला नाही, कोण मिळालं ते म्हणजे यानं मिळालं, ते म्हणजे हेच म्हणलं, ते म्हणलं मित्र गावाला जाऊन म्हणजे याला हानी भांगडी करून काय 4 वाजले निघाले महाराज. सगळे गावाच्या गाडी एक होतं विचारलं की म्हणला आणि जर असा घराकडे गेलो आपली बाईकडे सुधी नाही, आपली काय पहिला काही सांगता येत काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. त्या काठाला भिजण्याचं पाहिलं होतं 500 टिकाची शेवटायची आणि त्याचं मध्ये घोडवतं काम झाले. म्हणला घोडत घेऊन घ्या काय सांगा बसलं घोड्यावर घेऊन घोडं घेऊन घरी ते बाई म्हणे काही चांगलं नाही, घोडं काम बरं आहे म्हणला. कोणालाच काय मिळालं नाही, मी तरी आणलं. कोणालाच काही नाही, मी आणलं. मला ते बाई म्हणे आणलं तर आणलं, काप म्हणजे त्या पुसदला आणि विक कोण नको म्हणजे याला कोण खाऊ घाईल. गेलं पुसदला घेऊन, घोडं बाजारात घेऊन गेलं. आमचं गण टिळ्याचं वारकरी आले, नाकापासून शेंडी बसवलं, लांबच्या लांब शेंडी. राम राम काका राम राम. म्हणला घोडे केवढे आले? म्हणला 7,000. म्हणला 4,000 द्या ना. ते म्हणला गंधन चिळी लावता, रात्रभर झोपत हा, झोपू देत ना. म्हणला लोकांना बोंबलत राहता. म्हणला तुम्हाला काय व्यवहार समजते का? म्हणला अक्कल शून्य माणसं म्हणजे वारकरी. म्हणला काय शिव्या द्यायला लागल्या. वारकऱ्याला कोणी शिव्या द्यावं? ज्याला सून लेख बोलू देत नसेल त्यानं बिलकुल वारकऱ्याच्या घरापुढे जाऊन मोकळा छाता करून घ्यावा. बोरदेत झालं ते ग्रामपंचायत. बरं काही म्हणाय गेलं तर माणसं मग हा त्याला काय तुम्ही माळकरी. अरे माळकरी आमचा निकाल लावला की त्यानं. महाराज वारकरी गेले, एक हमटी होतो माझ्यासारखं, त्यानं पाहिलं. म्हणला वारकऱ्याला शिव्या द्या गटा. ते गेलं. म्हणला काका घोडं केवढे आलं दिलं? म्हणला 7,000. म्हणला बसून पाहू दे. म्हणला बस. दिग्रस घोडं दिग्रस दारवा यवतमाळ गेलो घोडं तिकडं. उचिटाचा कुरकुर पाहायला घोड्याचा पताच नाही. शेजाऱ्यानं तिकडे म्हणे बिडी, आता त्याची बिडी बिडीत बसले. तितक्यात पहिलं वारकरी आलं. वारकरी विसरतात सेवा दिलेली आलं. म्हणला काका घोडं द्या ना. म्हणला इकलं बुवा. म्हणला केवढ्याला? म्हणला आणलं तेवढ्याला देऊन टाकलं. विठ्ठला असा विश्वाच्या मालकानं देह दिला आणि ईश्वराची साधना नाही केली तर महाराज गावात पाटील मेला काय, मगर बुवा सांगायचे, रानात हल्या मेला काय सारखंच असते. विठ्ठला मिळाला पण कळाला नाही. दुसरा वर्ग आहे महाराज, त्याला कळाला पण मिळाला नाही. स्वर्गीचे अमर आहे देवा मृत्यू लोके जन्म मृत्यू लोके मृत्यू लोकी व्हावा, जन्मा मृत्यू लोकी व्हावा. स्वर्गीचे अमर विचिताते देवा मृत्यू लोके भावा जन्म मृत्यू लोके भावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा, जन्मा मृत्यू लोकी व्हावा, जन्मा. महाराज सांगायला लागले स्वर्गीचे अमर 100 यज्ञ करून गेले महाराज तिथे, आणि तेथे याची इच्छा करायला येत. आपले लोक ते लोक याची इच्छा इकडं करायला लागले आणि आपले लोक बोले एसटीतले खाली उतरायची गडबड करायला खाली टेबल लोक काय कमी आहे का त्याला? आपल्यासारखं आहे का? नाही, काहीच कमी नाही. पण तेच यायला लागले. सांगतो तुम्हाला, त्याला कोण्याच गोष्टीला कमी नाही. उत्तम दादा हे असे झाडं नाहीत. आता पुढच्या महिन्यामध्ये याला पाला राहत नाही. धन धन मोकळे जंगल होतात, होतच की नाही. त्याचं झाड हात पण कल्पतरूची झाड. पाणी आपल्यासारखं बिसलरीचं नाही, अमृत आहे की याला. गायी आपल्या गायीसारख्या 2 शिंगल दूध द्यायच्या आणि भडभड लाता मारायच्या नाही. काम धेनू हातात, काम धेनू हातात. बाया आपल्या बायासारख्या नाही तर तिरंगी झेंड्याच्या. अप्सरा हातात.
पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही मग कशा करता यायला तर नारायण नामे हो जीवनमुक्त जीवनमुक्त होण्याकरता विठला 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 इथं नाशिवंत म्हणले माऊली म्हणली शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा विश्वाचा मालक सांगते अरुणा नाशिवंत आहे रे झुंज कर रे या विचाराची आणि मोकळा कारण देह दिला पुन्हा माऊली सांगते पायपा शरीराच्या गावा दया लागी आले पांडवा ते कार्यार्थ आगवा सांडून तैसे येण्याची सरे येणे सरे किंबहुना यरधारे चिरापडे विठला विठला चौथ्या वर्गाला कळाला आणि मिळाला तेच सांगायला लागले बाबा रे नाशिवंत आहे पा नासाचे शास्त्रानं 3 प्रकार सांगितले सांगतो तुम्हाला. पहिला प्रकार जर काय असेल परता नास आहे. दुसरा प्रकार जर काय असेल तर माय बापू आश्रय नास आहे. आणि तिसरा प्रकार जर काय असेल तर स्वभावता नास आहे. म्हणून महाराज परता नास माती बसून घट केला नाही गेला फुटून परता नास. आश्रयनाथ भिंतीवर सुंदर चित्र काढलं पण भिंत पडली. माऊली सांगते पडली या भिंती चित्राची होय माती. तसं आपण आश्रयाला घेतो संसाराच्या प्रपंच. आणि तिसरा नाश स्वभावता प्रमाणानं सांगत असतात. महाराज चैत्र महिना होता आंबे उतरले ना आंबे उतरल्यानंतर बाई भाकरी करायला लागली. नवरा जेवायला लागला. बाईने विचारलं मालक आंबा किती उतरला? 5,000. किती पैसे येतात? 2,500. केवढ्याला आंबा पडते? 50 पैसा. आंबे एवढे सक्त का? त्यानं सांगितलं जिकडे तिकडे आंबे आले आंबा स्वभावताना सांगितलं आंबे स्वस्त. ती बाई म्हणे आपल्याला आंबे आताची काही पुरत नाही. मग नवरा म्हणला सांग का वाईफ म्हणे आपण हे आंबे दिवाळीला ऐकून. नवरा म्हणला ती असं ती बाईच नाही म्हणला काय मूर्ख आहे तर म्हणलं आताची काय यात म्हणला दिवाळीला आंबा किती करा 5 रुपये भाव बिलकुल 5 रुपये. महाराज 2 जणांना ते पुसरला गेले. कुलूप आणलं डाली आणले रात्रभर आंबा भरला कुलूप लावला. 1 महिना गेला आता 2 रुपये आला. दुसरा महिना गेला 3 रुपये आला. चौथा महिना गेला 4 रुपये आला. आली दिवाळी. बुवा पेरणीला चालला. बाईनं सांगलं काय करायचं गहू पेरू नका हे आंबा घ्या आणि वट्यावर बसा. खरं आहे म्हणला. दिवाळीच्या लेखी बाळी आल्या आंबा विकते आता. महाराज कुलूप काढलं आतमध्ये गेले आंबा राहिला नाही. कसा देह आता आहे. महाराजांना वर्णन शरीराचे होय माती शरीराचे होय माती शरीराची होय माती शरीराची होय माती कोणी नाय ती संगती कोणी नाय ती संगती कोणी नाही ती सांगाती कोणी नाही ती सांगाती शरीराचे होय माती शरीराचे होय माती शरीराची होय माती शरीराची होय माती नाशिवंत असल्यामुळे शरीराची होय माती. महाराज आमच्या साधूने एक जबरदस्त असं रूपक घेतलं मदाल चेतन. काय सांगलं महाराज हा देह मलमूत्राचा बाधा देहला श्रीमंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले पूर्वी कीटकाचा साधा हरी कर्म घातले रे गुरुमे किती काचा साधा रवरव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा रव दुर्गंधी रे हा मंगळ
मदान सा सोहम जो जोरे बाळा मर्यादी मदान सा सोहम जो जोरे बाळा परवेदे मदानाचा सोहम जो जोरे बाळा परवेदे मदानाचा सोहम जो जोरे बाळा जो जोरे बाळा जो जोरे बाळा जो जोरे मदालसेचं रूपक आमच्या साधून घेतलं आणि तुमच्या आमच्या समोर प्रसंग टाकला. बाबा नाशिवंत आहे हे कुर्म किटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा. माय बापू जोपर्यंत आहे तोपर्यंत विश्वाचा मालक आपला करायचा. कारण जाणार देह जाईल जाईल आणि याशी काळवा येईल. म्हणून त्या देहाला इथं नाशिवंत हा शब्द जगद्गुरु तुकोबारानं वापरला. पुन्हा सांगितलं आयुष्य खातो काळ सावधान जबरदस्त एक काळ तुमच्या आमच्या उशाला बसलेला आहे. मायबापू चांगल्या चांगल्याला नेलं चांगल्या चांगल्याला नेलं तुम्हा आम्हाला न्यायला काहीच उशीर नाही. काय वेळ लागणार आहे तुम्हा आम्हाला न्यायला. काळ असा नेते महाराज कोणाला कसा कोणाला कसा कोणाला कसा कोणाला कसा पत्ता लागू देत नाही. कसा नेते ते त्याच्याकरता एक प्रमाण सांगतो मग पुढे जातो. विठ्ठला प्रमाणाने लक्षात येते महाराज. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा काळ याची वाट पाये घोडोगडी कितीतरी प्रमाणाचं माय बाप. प्रसंग सांगतो तुम्हाला. असा मुलगा हौदावर पाणी प्यायला लागला. महाराज दिव्य साप आला. असा दिव्य आजपर्यंत कधीच नाही पाहिला. साप आला त्या मुलाला चावा घेतला मुलगा जागेवर संपला. महाराज काळ सांगायला लागलो आपल्याला कसा आहे ते. संपला ते मुलगा. पण पाहणारा व्यक्ती असा होता महाराज तत्वज्ञ होता ब्राह्मण होता. ब्राह्मण त्यानं पाहिलं मुलगा संपला ना आजपर्यंत आपण साप पाहिला नाही. मग त्या सापाच्या पाठीमागे गेला. साप अरण्यामध्ये गेला ते लपून पाहायला लागला. साप वाघ झाला. वाघ होऊन हिंसक पशु खायला लागला. हे लपून पाहायला लागला आणि शेवटी माणूस झाला. माणूस झाल्यावर हे ब्राह्मण गेला की त्याच्या पायात पडला. पायात धरले. म्हणला दादा तुम्ही कोण व्हा. त्यानं सांगितलं बाबा मी काळो यमाचा दूत हो. आणि यमाने सांगितलं की मला माणसं न्यायची. मग कसे न्यायचे ते वेगवेगळ्या प्रकारानं. देव आपल्यावर कधीच येऊ देत नाही महाराज. माणसं म्हणतात की नाही काऊन मेला ठेस लागून मेला. खांबावून पडलेलं वाचते ठेस लागून मरते कसं. कामून मेला एकदाच खोकला की मेला. रात्र माणसं खोकलायला लागली मरण झाली तर. पण ती एकदाच खोकला कसं कारण निमित्त करून नेते महाराज. काळ तसा नेत नाही. मग त्यानं विचारलं ते ब्राह्मण होता. म्हणला बाबा मला कसं नेते. ते म्हणला तू विचारूच नाही पण विचारलं म्हणून सांगतो तुला. म्हणला पाण्यातली मगर होऊन येतो. म्हणला पाण्यातली मग. ते हुशार होतं महाराज. त्यानं विचार केला महाराष्ट्रामध्ये पाणी आहे. धरणं हातं तलाव हातं नहर हातं खालवे हातं विहिरी हातं पाणी आहे. मग आपण राजस्थानमध्ये जाऊ म्हणजे तिकडे पाणीच नाही. राजस्थानमध्ये गेलो उकरून पाणी पियत होतो. उकरून पाणीच नव्हतं तिकडे. आता कोण काय करणार आहे म्हणला. कशी मगर येईल म्हणला इकडे. पण योगायोगानं हुशार असल्यामुळे एका राजाच्या संग्रही लागलं महाराज. राजाने त्याला नोकरी देऊन टाकली. 10-20 हजार रुपये पगार. मस्त नोकर झालं. त्याच्यासोबत राहायला लागलं. एक दिवस त्या राजाच्या पुराची सोयरीक झाली आणि राजा पत्रिका घेऊन त्याच्या घरी गेला त्या बामणाच्या. म्हणला राजश्री बामण तुम्हाला यायला लागते. महाराज तुम्हाला ते म्हणलं आल्याशिवाय कसं जमन. पत्रिका दिली. त्यानं पत्रिका वाचायला सुरुवात केली. पत्रिकेवर पाहिलं महाराज तर त्या पत्रिकेवर कंसात लिहिलेलं होतं महाराष्ट्र, जिल्हा यवतमाळ, तालुका पुसद आणि गाव गौड. त्यानं पत्रिका पाहिली की चळचळ कापायला लागलं. म्हणला हे वापस घ्या राजे मी येत नाही तिकडे. मी मरतो वाचतच नाही म्हणला. राजा म्हणला चिंता करू नका. वाचतच नाही म्हणला. चिंता काची आली मला माहिती आहे. नाही तुम्ही चिंता करू नका तुमचं व्यवस्थापन करतो. महाराज वराड गाड्याने यात एका गाडीमध्ये ब्राह्मणाला घातलं. 2-4 सैनिक त्याच्या भोवताला ह्या म्हणे आल्या गाड्या धनुड्याला. धनुडा आहे ना धनुडा. नदी वाहाली भरून तिथं गाड्या उभ्या राहिल्या. गाड्या उभ्या राहिल्यावर महाराज त्यानं विचारलं म्हणजे गाड्या कोण उभ्या राहिल्या. पुढचं गाडीवालं म्हणलं तुझ्या डोळ्यात माती पडली का गंगा भरून आली म्हणला मरतो रे आहे ना महाराज जागी आणलं म्हणलं. आता आपण वाचतच नाही म्हणला या तडाख्यातून. चळचळ कापायला त्याने सांगितलं आता पाणी उतरत नाही. आजच्या दिवस मुक्काम आपल्याला इथंच करायला लागते. चळचळ कापायला राजाला म्हणले ते ब्राह्मण चळचळ कापायला. म्हणजे का म्हणले पाण्याला भियायला. म्हणले माळाच्या टोकीवर बांधा खोपी. रात्रभर त्याची रावटी माळाच्या खोपीवर बांधली. महाराज रात्रभर राहिलं बनलगड्या म्हणला. पण सकाळीच माणसं स्नान करायला लागली. घंटिळी लागली. एवढ्यामध्ये एक माणूस आला प्लॅस्टिक मध्ये 5 किलो सोनं घेऊन. त्याला विचारलंय विनेकरी भजनी म्हणजे काय तुमच्यात कोणी ब्राह्मण आहे का.
म्हणजे आहे काय होतं म्हणजे 5 किलो सोनं देत असतो म्हणजे दान झाला. सोनं म्हणल्यावर माणसाला दम जिंकते का? 5 किलो आहे म्हणले पप्पाच्या म्हणे आपलं छटाकभर दिलं तरी बस झालं. मृदंगाचे अरे म्हणजे आपला म्हणजे बस झाले विने करी भजनी म्हणजे चला चला आमच्याकडे बामना पैसे नेलं महाराज मारा टोकावर त्यानंही सोनं पाहिजे लप लप त्याचं तोंड करावं 5 किलो सोने आहे द्या बाबा म्हणे. ते म्हणला मी येत देत नाही इतक्या पाण्यात उभं राहावं लागते. ते म्हणला मी येत नाही तू का म्हणे सोनं सोन्यासाठी देती मी वाचतच नाही म्हणला येतच नाही. यायनं तक्रार राजाकडे 5 किलो सोनं आलं नाकारायला लागला. हे घ्या म्हणे महाराज. महाराज नका म्हणे मी वाचत नाही पाण्यात तुम्ही चिंताच करू नका फक्त तुमच्या भोवताराचा कडे कोट बंदोबस्त करतो तलवारी घेऊन मगर आली की नाही नायवर राजेश्वरी नायवर चळचळ कापायला जुलमट ढकललं पाण्यात सगळे भोवताण्या भजण्यासारखी उभी राहिली. महाराजाला भजनी कशी उभी राहते तशी उभी राहिली तो महाराज. पाण्यात गेल्यावर दे पोहा म्हणे. ते म्हणलं अगोदर बुडी मार बुडी ना मार वरे ये मग देतो. बुडी मारली वरे आले दे बोवा म्हणला. तुला एक प्रश्न विचारतो म्हणे 10 वर्षापूर्वी दिव्य साप पाहिला का? पाहिला. त्याच्या पुढे जंगलात गेले की वाघ पाहिला का? पाहिला बुवा. त्याच्या पुढे माणूस पाहिला का? पाहिला बुवा म्हणला. मग ते माणूस मी हो की नो म्हणला. बापू तूच होस म्हणला. मगर झाला आणि घेतलं गिळून विठला काळ तुमची आमची वाट पाहायला लागले. त्या काळाला याच्या अगोदर तुम्ही आम्ही आपला पसारा बांधून सगळ्या रेडी ठेवायचा महाराज. ईश्वरी साधना करायची रेडी कारण येणारच आहे ते कोणालाच सोडणार नाही. असाच एका गावामध्ये महाराज ते नेण्याकरता काळ आला आणि काळ आल्यानंतर विश्वाच्या मालकाचं वाहन गरुड 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 गरुडानं पाहिले. त्याला वाटलं हे माणूस निराळाच दिसायला आपल्या माणसापैकी नाही आपल्या तांड्यातला नव्हे आपल्या इकडला नव्हे म्हणून त्यानं गेलं राम राम केला. राम राम दादा कुठून आले म्हणला वरून. वरून कुठून म्हणला यमाचा दूत हो म्हणला. मग काला आले म्हणला त्या माणसाला नेण्याकरता. मग नेलं म्हणला त्या माणसाला जाय त्याच्या घरी पाय गलबला किती व्हायला लढाई. महाराज आता यानं आगाऊच्या गोष्टी काहाला करावं कोणाला आगाऊच्या गोष्टी करून आहे म्हणला. चालले का हो आता काही आले म्हणला. आता 2-4 दिवसालाच आलो म्हणला. तुझ्या मायला नाही आला. अरे बापरे म्हणला माय मायला नाही आला म्हणला. म्हणला कसं नाही तिथं पाह मोठा लिंब पाहिला महाराजांनी जेक फोरला ढोली केली कथा अशी आणि त्याच्यातच त्यानं माय ठेवली पॅक ठेवली. आता कसं नाही तिथे पाहतो. 2-4 दिवस गेले की वट्यावरच बसलो इकडे पारापाशी कवा येते ते पाहा की इतकल्या मार्गाने आलं निघून गेलं. राम राम दादा म्हणला. म्हणला चालला हो नेणार होता ना म्हणला म्या मायला. नेलं म्हणला. म्हणला कवा तेव्हा 10 वाजताच नेलं म्हणला. पळतच गेलं पहाटे तर नेलं. विठला काळाबद्दल विचार आयुष्याबद्दल विचार केला पाहिजे. आयुष्यात आपल्याला इस्टिमेट असं दिलं आणि ते महाराज लोक विनोदानं सांगतात. आयुष्य मागण्याकरता देवाच्या दरबारात काही गेले. पहिले सुरला बैल गेला. बैलाला 40 वर्ष आयुष्य दिलं. बैल म्हणला हो देवा 40 वर्ष काय करायचं कडबा खाऊन खाऊन यायचं म्हणला. हे करायचं आहोत तेवढ्याच 20 वर्ष आम्हाला पुरी झालं. म्हणजे 20 वर्ष कोणाला द्या माणसाला द्या. 20 वर्ष माणसाला दिले. पुन्हा 20 वर्ष महाराज कुत्रा आहे त्याला 40 ते कुत्र म्हणला यायची कुटकी खाऊन कुठून भोकत राहा म्हणला. 20 वर्ष बदल मग कोणाला देऊ द्या म्हणलं माणसाला. 20 वर्ष माणसाला दिले. पुन्हा माकडाला हे वाणीर त्याला 40 वर्ष. ते म्हणला देवा घर नाही दार नाही या झाडावरती या झाडावर राहायचं 20 वर्ष याला देऊन टाक. बरं झालं पहा इस्टिमेट कसं माणसाला आयुष्य होतं 40 वर्ष. 40 सगळ्यालाच देते. 20 वर्ष बैलाचं आलं 20 वर्ष कुत्र्याचं आलं 20 वर्ष माकडाचं आलं. त्याची गणना कशी 40 वर्षापर्यंत तुम्हाला कातात घेतलं नाही का. 40 वर्ष झाले की त्या बाईच्या अंगठीत गेलं की बाई आपल्याला सुरू करते. हे थैली घ्या बाजारात घ्या हे दोरी घ्या भरा ना हे जनावर घेऊन जा. तिकडलं इकडं इकडलं तिकडे हे 20 वर्षपर्यंत बैलाचं चालतं. हे बैलासारखं फिरलं ते घाण्यातल्या इकडं जाय तिकडं जाय तिकडं जाय. आणि त्याच्या पुढे 60 वर्ष वय झालं की मग मथार वसा वस पडते की. मग मथारी म्हणजे माय काय कुत्र्यासारखं धावायला लागले. ते कुत्र्यातच असते. ते कुत्र्यातच असते. महाराज आयुष्य कुत्र्यानंच दिलेलं असतं. आणि मग तेथून गेलं पुढे की डोळे जातात कान जातात दात जातात नाक जातात घाशी अवस्था होती की नाही.
आणि मग उगाच बैठकीत बसून असं इकडं तिकडे. हे पूर्ण माकडाचं आयुष्य आहे. असं हे आयुष्य जात आहे. पहा, काळ जपत असे स्वहिताचा गौरव ध्यानी रहस्य. काही हरकत नाही महाराज. तुम्ही काळाबद्दल विचार, आयुष्याबद्दल विचार, देहाबद्दल विचार, भवसागराबद्दल विचार सांगितला. पण महाराज एकच गोष्ट व्हायला लागली हो, हे सगळ्याच्या घाण्यात आम्ही पडलेले आहोत. संसार पण जीवावर सुटत नाही. मग आम्ही काय करावं असा प्रश्न विचारल्यावर महाराजांना त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावे आवडी, संत समागमे धरावे आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत नाशिवंत संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, संत समागमे धरावे आवडी, करावे तातडी परमार्थाची, करावे तातडी परमार्थाची, परमार्थाची, महाराज करावी तातडी परमार्थ. सज्जनो. मग संसार प्रपंचवर सोडून द्यावं का महाराज? नाही. महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं, नका त्याजू रांडापुरी सुखे बांधा माड्या घरी, बाबा माड्या बांधा, घर बांधा, सुखानं संसार करा, पण त्याच्यामध्ये एकच करा बाबा, संतांचे विचार असू द्या. सुंदर 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 स्वयंपाक केला हो बाईनं, पण त्याच्यात एकच गोष्ट जर ती माऊली विसरली महाराज, मीठ नावाची वस्तू जर विसरली तर त्या स्वयंपाकाची संपूर्ण चव जाते. तसं तुम्हा आम्हाला हे जीवन मिळालं, तुम्हा आम्हाला देह मिळाला, तुम्हा आम्हाला इथे राहण्याकरता काही दिवस मिळाले, तुम्हा आम्हाला महाराज खर्च करण्याकरता संपत्ती मिळाली, आणि ती सोबत घेऊन महाराज ती टिकवायची असेल आणि चांगलं जर करायचं असेल तर संत विचाराची गरज आहे. म्हणून संत समागमे आहेत का लोक? संत तुम्ही सांगायला लागले आहेत का? नाही म्हणू नका. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेमती काही टाणा टोणा नामस्मरणा वाचून या. कोणालाही संत म्हणायचं नाही. आम्हाला लोक संत म्हणतात. नाही महाराज, संत केव्हा कळतात महाराज? ज्या वेळेला त्याच्यावर मुठभर माती पडेल त्यावेळेला. यासाठी केला शेवटचा दिवस गोड व्हावा, हे कळाला कवा? हे महात्मा, हे साधू, हे आमचा गुरुभाऊ कळाला कवा? अगोदर आमच्या चालू होत्या भावकीच्या भानगडी, होत्या की नाही? भावकीच्या भानगडी राहतच असतात, कुठं नाही तर भानगडी. पण कळाला कवा? शेवटी कळाला महाराज. तोपर्यंत हे साधू शेवटी कळतात, अगोदर कळत नाहीत महाराज. म्हणून हे दिव्य भव्य समाज आज त्याच्या पाठीमागे आला महाराज. नाहीत का? आता हे शुद्ध विचाराचे लोक. कारण विश्वाच्या मालकाने या लोकांना निर्माण केलं. सज्जनो रवी चंद्र घनोरक्षा नदी गावाचा सज्जना इथे परोपकार आहे देवेने निर्मिता. विश्वाच्या मालकाने 7 वस्तू निर्माण केल्या, त्याच्यापैकी हे लोक निर्माण केले. मग महाराज ते कुठं वास्तव्य करतात तुम्हाला सांगतो. ते कुठं वास्तव्य करतात? तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते विचारत महाराज. प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक यातीमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये एक एक साधू होऊन गेला महाराज. तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता येथे उपकारासाठी नाले घरदा. मग काय करतात महाराज? लोहाचे सांगडे परिसा अंधार उजळून शके रवी देसा द्वेत बुद्धिता तैसा दुष्काळ ज्या सजनो. सूर्य उगवल्यानंतर अंधार नावाची वस्तू तुम्हाला शोधून सापडत नाही. तसं जीवनामध्ये जर साधू आला तर मायबापू अज्ञान नावाची वस्तू राहत नाही. आणि लोखंडाच्या सानिध्यात जर परीत गेला तर ते नाही लोखंड राहतो, नाही लोखंड राहतो. निश्चितच त्याचं सोनं झाल्याशिवाय. अशीच साधू तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणं आवश्यक आहे. महाराज याची काय गरज आहे आमच्या जीवनामध्ये? कशाला याचा विचार करायचा नाही. एक वस्तू अशी आहे जगाच्या पाठीवर की तुम्ही आम्ही पाहिली नाही. एक वस्तू अशी आहे की तुम्हाला आम्हाला ओळखू येत नाही.
एक वस्तू अशी आहे की तुम्हा आम्हाला संपूर्ण जीवनामध्ये सुख निर्माण करून देणारी आणि ती दाखवण्याची शक्ती त्या साधूमध्ये आहे. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणले अदृश्य दर्श संताची दृश्य दर्शने संताची दृश्य दर्शने रवी दीप राधा कवी देखणे रवी दीपाही राधा विधी देखणे अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शन संताची हे अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची रवी दीप हिरा दावीची देखणे अदृश्य देखणे संताच्या सजणो. सूर्य उगवल्यानंतर काय काम करणार आहे? काय करणार आहे? काय त्याच्यामध्ये शक्ती आहे त्याच वस्तू दाखवायची शक्ती फक्त त्याच्यामध्ये आहे. महाराज त्याच्यापेक्षा दुसरं काही दाखवत नाही. अंधार पडला आणि तुम्ही आम्ही दिवा लावला. महाराज सांगायला दिवा काय दाखविलो आहे त्या वस्तू दाखविल दिवा, दुसरं काय दाखवत नाही. हिरा अनमोल पृथ्वीचा मोल हिरा आहे. काय दाखवल आहे त्याच वस्तू दाखवत. पण अदृश्य दर्शने संताच्या सजनो तुम्हा आम्हाला तिथं पोहोचायचं आहे. तुम्हा आम्हाला जायचं आहे. आपण प्रवासी होऊ. लहानाकडून मोठ्याकडे जायचं, गरिबीकडून श्रीमंतीकडे जायचं, पापाकडून पुण्याकडे जायचं, द्वैताकडून अद्वैताकडे जायचं, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं. ह्याच्याकरता जीवनामध्ये काही व्यक्तीची गरज आहे. त्याला संत म्हणतात. संत म्हणतात त्याची अपेक्षा करायला लागले महाराज. संत समागमे परमार्थ आवडीचा विषय, करमणुकीचा विधीचा सवडीचा विषय नाही. आवडीचा आवडीने भावे हरिनाम घेशील तुझी चिंता त्याची. मार्गदर्शक असल्याशिवाय आपण पलीकडे तीराला जाणार नाही हो. 4-5 पोरं महाराज नवीन जमा झाले. आपल्या मित्राचा वाढदिवस करण्याकरता पलीकडल्या तीरावर नाव मध्ये बसून गेली पलीकडल्या तीरावर गाव होतं महाराज. मग वाढदिवस म्हणल्यावर आता काय तुम्हाला माहित आहे, पहिल्यासारखा वाढदिवस राहिला नाही. मोठमोठ्या लांबच्या लांब शिष्या गिलासन तेन काय त्याचा आता जे पिले जे मौज मजा केली. 2 वाजता परतीच्या प्रवासाने आले त्या नदीमध्ये नावच बसले. पलीकडल्या तीराला जा. ते म्हणे मी नाव चालवतो, ते म्हणे मी नाव चालवतो. रात्रभर त्यानं नाव चालवली. घेतलेलं काय पाणी टाकून पिलीच नाही बिचे. नाव जे चालवली दिवस निघला. नाव जाग्यावर. एक म्हणे अजून पलीकडलं काठाला नाही. कसं येईल का? ते दोरीनं बांधून गेलता ते बुवा नाव. पलीकडल्या तीराला जाईल का आपण? जाणार नाही. आपल्या विचारानं जाणार नाही. त्याच्याकरता त्याच विचाराची गरज आहे. म्हणून इथं शब्द वापरला संत समागमे रावी आवडी. रावी तातडी परमान नका. संसार सोडू नका, प्रपंच सोडू नका, व्यवहार सोडू नका. पण एकच लक्षात घ्या, आपण प्रवासी आहोत. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा क्षणोक्षणाची करावे त्या अर्थ पार भविष्य नाशिक देह जाणार सगळं काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. महाराज मग ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये का येत नाहीत, आम्हाला का घडत नाही याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या गमने टोकीच्या व्यवहारे तुका म्हणे विह टोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरी भरो राहू नका डोळे धुरी भरो राहू नाते
डोळे धुरे भरो निराहो नका डोळे धुरे भरो निराहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ अभिषेकातो काळ सावधान अभिषेकातो काळ अभिषेकातो काळ सावधान सावधान अभिषेकातो काळ सावधान अभिषेकातो काळ सावधान अभिषेकातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान 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 खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे निराहो हे लोक म्हणजे कोणता लोक हेच लोक मृत्यू लोक मर्त्य लोक आणि इथं डोळ्यात धूर आला काय डोळ्यात धूर आला संपत्तीचा धूर आला संततीचा धूर आला ज्ञानाचा धूर आला अरे संपत्तीचा धूर ज्याच्या डोळ्यामध्ये आला त्याचं वर्णन महाराजांना केलेलं आहे कोटी घरे जेथे शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी घर होते बाबा पण अहंकाराचा धूर असा होता की बोलायचा कामच नाही अहंकाराचा धूर तुमच्या नाही महाराज तुमच्या डोळ्यात नाही अजिबात नाही नारदाच्या गादीवर तुमच्या डोळ्यात नाही आमच्या लोकांच्या डोळ्यात आहे म्हणून माऊलीने शब्द वापरला नवलांकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी आणि सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाते जराशी कीर्तन आले जराशी भागवती आले जराशी ज्ञानेश्वरी वाचा हे आली की हा छाता फुगायला अरे दम धर नाही का ते काय ज्ञान कमी आहे का तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली म्हणून पायी ठेवली पायी डोई खळ करायला लागले तर बढी जराशी काही प्राप्त झालं की एवढ्या छात्या फुगायल्या आमच्या लोकांच्या कोण म्हणावं फार महाराज तुमचं कीर्तन चांगलं झालं जे छाती फुगायली कोणाची जी फुटतेची पता लागणं झालं अरे काय त्याची संपत्ती आहे 7 कोटी घर सोन्याची बाबा 1 लाख पोर 1.25 लाख नातू 80,000 बाया 2.5 लाख पंतू हाय का फोटो त्याचा हाय का कोणाच्या घरी फोटो हा एक नाही फोटो नाव कोणी ठेवीत नाही त्याचं कोणाच्या घरी फोटो नाही नावही नाही मग ते काय गेला का रावण गेला पण त्याचा पक्ष अजून गेला नाही जिताच आहे पक्ष जशाला तसाच आहे बापू काय फोटो लावला शेवालाल महाराज वाई जवाई होते
तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, कोणी साडभाऊ होते का? हा? काय त्याची संपत्ती सांगू का? 5व्या वेदातली संपत्ती द्यायची. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके संपत्ती, आणि त्याचे फोटो घराघराने. देवालाल महाराजाचा, नाथ महाराजाचा, नामदेवरायाचा, तुकोबरायाचा, ज्ञानोबारायाचा, 8-10 संतांचे फोटो घरामध्ये येते. प्रत्येकाच्या संपत्ती नाहतं का? नाही. माय बापू, ईश्वरी साधना केली, या विषयाला ना विकाराला जवळ येऊ दिलं नाही. म्हणून त्या ज्ञानी लोकांना सुद्धा विचार केला पाहिजे. अरे काय आपल्याला काहीच येत. तुकोबराचं श्रोत्याला म्हणले तुम्ही महेशाच्या मूर्ती, आमचे म्हणतात मायासारखं भागवत बनत नाही, मायासारखं प्रवचन. अर्धम दर्दनाची विठला द्वेष आणि मस्तर. अरे वारकरी संप्रदाय अंगीकारल्यावर तुम्ही द्वेष आणि मस्तर करता. पूजा मान्य नाही, मनानं सांगत नाही आम्ही. पुण्याही जीवाचा वर्म सर्वेश्वर पूजाच मान्य नाही ते. एवढा द्वेष आणि मस्तर. मा स्वतःचा अनुभव सांगला तर तुम्ही म्हणताल काय सांग. राजकारणात होतो मी पहिला, होतो की नाही सगळ्यांना माहिती. 22 वर्ष पाटील, 5 वर्ष सरपंच, 5 वर्ष कारखानदार डायरेक्ट. पण काय लोक खतेसन मग द्वेष करायचे. म्हणून माया म्हणलं चला वारकरी संप्रदायात जातो. यथा आलो तर त्याच्यापेक्षाही दुप्पट खतेच करायचे. मग विठला काय म्हणावं, जेथे जावे तेथे आपल्याच कपाळाच्या मागे लागलेली जे माझी काय. मला काय सांगायचं. अरे संपत्तीचा धूर त्याच्या डोळ्यामध्ये गेला होता, आणि संततीचा धूर त्या आंधळ्या धूतराष्ट्राच्या डोळ्यात गेलता. 100 होती, त्याला वाटलं मग काय करतात की काय नाही. 100ला 100 कोईले गई चिल्लीन कोईले गई बिल्ली. कापराच्या वातीत उजळल्या 2-3 28 समाप्ती. हाय का त्याचं नाव कुठं दुर्योधन दुःशासन कोणी होती का? नाव सुद्धा घेत नाही. तसं माय बापू, तुमच्या आमच्याकडे असलेली संपत्ती अहंकार नका. असलेल्या ज्ञानाबद्दल अहंकार नका. कारण अहंकार तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही. आणि ते जर ईश्वरी साधनेनं तुमच्या आमच्यापासून प्रवृत्त झाला, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. काही वेळ लागत नाही. म्हणून महाराज म्हणले तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी पहाटे वेगळंच बोलायला लागले, दुपारा वेगळंच बोलायला लागले, संध्याकाळी वेगळंच बोलायला लागले. पॉम्पलेटवर नाव असून सगळ्या महाराज पहाटे येईन झाला, दुसऱ्या गावाला चालला, दुपारा फोन करायला. कसे व्यवहार होऊन बसले माय बापू. कठीण 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 व्यवहार. म्हणून आपला व्यवहार कोणाशी करा तर त्या मालकाशी करा. दुसरं कोणाशी व्यवहार करू नका माय बापू. कोणालाच काही सांगू नका. देवा सांगा दुःख देव निवारील भूक. या माणसाने या साधूने हे काही नाही. पुष्कळ साधू झाले, पुष्कळ संत झाले, पुष्कळ पोटासाठी कलियुगामध्ये पुष्कळ पुष्कळ होऊन बसले माय बापू. नाही, त्या मालकाला सांगा. होणच तुमचं सुख दुःख. काय सांगून फायदा आहे शेजाऱ्याला? मला सांगा, त्या शेजाऱ्याला जर महारोग झाला तर आपली खरूच काही बरी करील. मी सांगत असतो, आमच्या बायाला फारसा बाया कोणाला घरातल्या गोष्टी सांगतो. सासूनं केलेलं दुसऱ्या बायाला सांगतो. अरे सांगत जाऊ नका, काय करणार आहे ती बाई. आमच्या इकडे एक सूनच्या सासूला दुसऱ्या सासूला चुलत सासूला सांगायला लागली, मग सासू अशी त्रास देते, मग सासू तशी त्रास देते. ते तरी सासू बरोबर पाहिजे ना. जिला सांगते तिनं पहिल्या 3 सुना इरीत टाकलेलं राहतो. तिला सांगू काय फायदा. कीर्तन झालं पायापली. महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. सत्यानाश झाला 12 गाव हिंडायलो. तुम्ही चांगले राहा, चांगले का, शुद्ध विचार अवलंब करा. काहीच कुठे जायची गरज नाही. ठाईच बसून करा एकचित आवडी अनंत. आवडीना अनंताला आळवा माय बापू. शंकर आपण परमार्थ पुष्कळ करालो, ज्ञानेश्वर करालो, भागवत करालो, हरिपाठ करालो, काकडा करालो, सगळं करालो माय बापू. फक्त एकच करा, त्याचं शुद्धीकरण करा. महाराज त्याचं शुद्धीकरण काय करा. सगळं करायला लागले पण त्याच्यामध्ये एकच गोष्ट नाही.
मग ती कोणती गोष्ट? प्रेम नावाची गोष्ट नाही. त्याच्यामध्ये प्रेम टाका. प्रेम सुख देई, प्रेम सुख देईन, प्रेमाविने नाही समाधान. अरे विश्वाचा मालक कशाचा भुकेला? तुमच्या नारळाचा, उदबत्तीचा, गुलालाचा, शेंदुराचा नाही, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ त्याला एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे, ते म्हणजे प्रेमाचा. शुद्ध स्वभाव ठेवा, भाव ठेवा. कारण भावबळे आकडे, इरविनाकडे, कर्तळी आवळे. भाव म्हणजे प्रेम. भावेन देव नकळे निसंदेह, गुरुविन अनुभव पैसाकडे. भावेन देव कलेन राजा सखेन मित्र धनेन कांतन कपटेन शत्रू. सजनो शत्रू आकड्या झाला तर शास्त्र सांगते, संपत्तीने नाही आकळल्या जात. शास्त्र सांगते म्हणून सांगतो, कपटानच शत्रू आकळल्या जाते. बाई घरात प्रसन्न ठेवायची असेल तर पैशाशिवाय राहत नाही, धनेन कांता. राजा प्रसन्न करायचा असेल तर कला पाहिजे, आणि विश्वाचा मालक जर प्रसन्न ठेवायचा असेल भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. तुम्ही आम्ही जे करायला लागलो चिंतन, त्याच्यामध्ये प्रेम आहे का याचा शोध घ्या. आपण त्याचा शोध घेईन झालो. कोणाला काय म्हणायलो, कोणाला काय म्हणायलो, कोणाला काय म्हणायलो, विनाकारण दुसऱ्याचा क्रोध जागा करायला लागलो. अरे विचार करा, परमार्थिक माणसं आहात तुम्ही, भयामध्ये माळा घातल्या, नका द्वेष करू. कोण्याही जीवाचा नगडू सर्वेश्वर पूजा नाही. काय सांग म्हणून मला काय सांगायचं? हा ज्ञानाचा धूर, अज्ञानाचा धूर, संपत्तीचा धूर, संततीचा धूर या इह लोकांमध्ये तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आलेला आहे. माय बापू महाराज सांगायला लागले, तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारी नका डोळे डोळे भरून असा व्यवहार झालेला आहे. महाराज नका बाबा, त्याच्यापासून थोडं बाजूला व्हा. आणि काय करा तर क्षणोक्षणाहाती कारण आपल्याला पलीकडे जायचं आहे. कठीण 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 काम आहे. अगोदर मी बोलून गेलो माय बापू, पण तिथं जाऊ शकतो आपण, त्या विकारातून परावृत्त होऊ शकतो. थोडकेच सांगतो आपल्याला महाराज कसे होऊ शकतो. ते विकार आपण निर्माण केले नाही. सजनो हे देवाने दिले तुम्हाला आम्हाला कशा करता? संसार प्रपंच वर करण्याकरता. पुन्हा पाठीमागे येऊन सांगायला लागलो, पाहिजे तर आपल्याला त्याची गरज आहे. ते खेळणे म्हणून दिले, त्याचा वापर करायचा, कामाचा वापर करायचा बाजूला ठेवायचा, ईश्वरी साधना, क्रोधाचा वापर करायचा बाजूला, मत्सराचा वापर बाजूला ठेवायचा, ईश्वरी साधना खेळणे दिले आपल्याला. आमच्या आईला आई स्वयंपाक सांगते, मालक 10 माणसाचा स्वयंपाक 10 वाजेपर्यंत स्वयंपाक होत नाही, कारण बाळ रडते, ऐकत नाही. अशा वेळेला आमची आई त्याच्या पुढे खेळणे टाकते. खेळणे बाळ खेळते 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 पुन्हा आई म्हणून हाक मारते, खेळण्याला विसरते. तसे विश्वाच्या मालकाने खेळणे दिलेले असतात. आपल्याला त्याचा वापर करायचा, विसरत आपण विसरत नाही म्हणून विसरत नाही म्हणून पलीकडल्या तीरावर जात नाही. मग महाराज एवढ्या विकाराचा आम्ही काय करा? जगद्गुरु तुकोबारांनी सांगलं, युग परत्वे परमार्थाची साधना वेगळी होती, पण कलियुगामध्ये या विकाराला तुम्ही घ्यायचं नाही. म्हणले महाराज काय होतं? पिकली या शेंद कडू पण गेले, तैशामा केली. अरे हे पिकतात, ईश्वरी साधनेने पिकतात, आणि पिकल्यावरती गोड होतात. पहिले हिरवट असते, वाळू कडुडक असते, पण पिकल्यावरती गोड होते. कसे महाराज ते पिकतात आणि गोड होतात, पण व्यवहारामध्ये फरक पडला पाहिजे. करा भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सर्वांच्या साक्षीने मी अगोदर बोलून गेलो महाराज. भावांजली, आदरांजली, पुष्पांजली आणि श्रद्धांजली म्हणून आज आमच्या दादाला अर्पण करायचे. दादाला, आमच्या भावाला, आमच्या भावकीला. माय बाप हो, भाव ज्याचा असते त्याला भावकी म्हणतात महाराज. सोय ज्याचा असते त्याला सोयरा म्हणतात. असा दादा आमच्यातून गेला. आमची मालिका पोरखी झाली हो. तुम्हाला तर काय सांगायचं आहे माय बाप हो. एक 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 आमचं रत्न त्याच्यातून गळून पडायला लागलं. थकलेली सगळे जीवाचं माय बाप हो. म्हातारी झाली मालिका. आज दादा गेला माय बाप हो. त्याला दिली आणि त्याच्या जीवनामधल्या कार्याचा महाराज, त्याच्या कार्याची हे पावती मी अगोदर सांगून गेलो. त्याची काय धडपड होती अहो. प्रत्येकानं माळ घालावी त्याची धडपड होते. 200 लोकांना माळ घातल्या त्यानं उत्तम बापूच्या हातानं माय बापू. ही पहिली धडपड मी सांगून गेलो तुम्हाला. दुसरी धडपड काय असं तर आळंदी ते पंढरपूर गोर गरीब लोकांना पैसे असो नसो उधार न्यायचा आणि देव दाखवायचा माय बापू. तिसरी मी अगोदर सांगून गेलो माय बापू. एसटी करायची आणि हे 4 धाम करण्याकरता लोक न्यायची माय बापू तिथं. आणि 5वी गोष्ट, त्याची महाराज इच्छा परिपूर्ण झाली असं कशानं? तर मायबापू एकच इच्छा होती, पूर्ण केला मनोरथ. माऊलीचं मंदिर व्हावं. ते माऊलीचं मंदिर सुद्धा या ठिकाणी झालं मायबापू. अशा स्वतःच्या इच्छानाच्या रावणाच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही मायबापू. समुद्राला गोड करतो म्हणे, स्वर्गाला शिडी लावतो म्हणे, आणि सोन्याला सुगंध आणतो म्हणे. पण आमच्या महाराजाच्या ईश्वरी साधनेमुळं, गुरुबापूच्या आशीर्वादामुळे, त्या उत्तम बापूच्या आशीर्वादामुळं
शेवट गोड झाला. याचसाठी केला होता अट्टास. अजिबात तकलीफ नाही. अगोदर काय कोणा दवाखान्यात पैसे लागले असतील, पण आमच्या दादाला शेवटच्या वेळेला कसा गेला, काय गेला, माऊली सांगते का झाकली तिचा दिवा. घटीचा दिवा असा गेला. कोणती त्याला तकलीफ नाही. जसा काय झोपत होता असाच गेला. मग त्याचं मरण तसं झालं. आपलं कसं होईल याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. त्यानं जीवनामध्ये काय कार्य केलंय याचा विचार आपल्याला करावा लागेल. दुःख सगळ्यालाच होते. आवर्जून सांगतो, रडण्यामध्ये वेळ घालू नका. प्रकृती बाईची खराब होईल, मायबाप हो, तिचा काही विचार करा, कुटुंबाचा विचार करा. दुःखाचा डोंगर जरूर करा. हे बा, मनुष्य किती दिवस वाचावं माणसाला? स्वार्थासाठी वाटते हो. स्वार्थ आपल्या स्वार्थासाठी किती दिवस वाचावं वाटतं. पण विधात्याचे नियम आता मायबाप हो, त्याच्यातला या कुटुंबातला आज एक देव गेला. कारण शास्त्र सांगते मातृदेव भो, बस दुसरे देव नाहीत. तुम्हाला हात जोडून सांगतो, मायबापा तरुण वर्गाला हात जोडून सांगतो, फक्त मायबापाची सेवा करा. कोणते महाराज ज्ञानेश्वरी वाचा आणि भागवत वाचा सांगत असतील, मी सांगतो ज्ञानेश्वरी वाच नाही तरी चालेल, भागवत नाही, पांडुरंगाची वारी नाही, माऊली समोर सांगायला लागलो. फक्त मायबापाची सेवा कर, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. आणि आज जगाच्या पाठीवर सगळ्यात दुःखी जर कोण असतील तर फक्त मायबापा. दरिद्री अवस्थेत जर कोण असतील तर फक्त मायबापाचं. भिकारी अवस्थेत कोण असतील तर मायबापाचं. अरे तुमच्या आमच्यासाठी कमाई करून ठेवलं, त्याला विसरले. अरे त्याच्या डोळ्यातून पडणारे अश्रू फुलं झाले पाहिजे. अग्नी झाला तर आपण जळून भस्म झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी शक्ती त्याच्यात आहे. म्हणून मातृदेव भव पितृदेव, मग दुसरे देव सांगले. अरे जगद्गुरु पुढे तुकोबारा त्याच्याही पुढे गेले. माय बापे केवळ काशीन तेने न जावे, तीर्थाला जाऊ नका म्हणले महाराज. माऊली त्याच्या पुढे जाऊन सांगते हो, सकल तीर्थाची अधुरे जे का माता पितरे तयाच्या चरणावरी शरीरी लोणकीजी. आमच्या वारकरी संप्रदायातल्या लोकांना सांगत असतो, तुम्हाला सांगतो, लोकांना सांगतो, बाबा परमार्थ फलद्रूप करायचं असेल तर आई बापाची सेवा करा. गळ्यामध्ये माळा घालायले, ज्ञानेश्वऱ्या वाचायले, भागवत वाचायले आणि आई बापाची सेवा जर करत नसताल तर तुमचा परमार्थ मला सांगण्याचा अधिकार नाही. पण माऊली महात्मा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, म्हणून सांगतो या माळकरी लोकांना, तुमचा परमार्थ कसा आहे ते. साबरी वाढल्या सरळा, हात बाहेर पोकळा, शेळी गळा स्तन जैसे. 2 दृष्टांत दिले माऊलीने त्या शेळीच्या गळ्याला थान असतं, तुम्हाला माहित आहे मायबाप. त्या थानातून दूध निघत नाही, हो निघत नाही, फलद्रूप होत नाही. आज आई वडिलाची दशा आहे. काय द्यायचं आहे त्याला? फक्त संध्याकाळी एकच हाक मारायची, आई जेवण ग, बाबा चला 2 घास जेऊ. 30% बेमारी मायबापाची जाते. एक अनुभूती घ्या तुम्ही, आपल्या घरामध्ये पहा, शोध घ्या. आपल्या घरामध्ये बरकत का नाही? पैसे का पुरत नाहीत? घरामध्ये द्वेष का निर्माण व्हायला लागलं? याचं कारण काय असं तर मायबापाच्या डोळ्यातून पडणारे असते. काय किती कीर्तन व्हायली, किती सप्ते व्हायली. एक एक महाराज लाखो रुपयाचा यायला लागले. फडफड झाले की मोकळी तू हो, तुला मग. अरे श्रवण करा, मनन करा, ध्यास करा, निध्यास करा, आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचा. खऱ्या देवापासून प्रवृत्त व्हायला लागले. तुका म्हणे कसे आंधळे जण गेले विसरून, खऱ्या देवाला विसरलो आपण. देव जर कोण असतील तर तुम्हाला ठाम सांगतो, माय आणि बाप आमचा पाया आहे त्याच्यावर. स्वतःच्या मुलाची मुंज होण्याकरता, महाराज अध्ययन होण्याकरता, समाधान स्वीकारण्याकरता इंद्रायणीमध्ये देह त्या विठ्ठल पंतानं रुक्मिणीने आईने केला. काय कर्जाचा डोंगर नव्हता तिथं? पाया कळत जर मसाल तर कुंडलिका भेटी, परब्रह्म आलं, सत्यनारायण अभिषेक नव्हता तिथं. म्हणून एकच विनंती करतो, विनवितो सकळ जना कर जोडून थोरला, फक्त आपल्या मायबापाकडे पहा. आज छत्र हरवलं, मायबापू छत्र हरवलं. कुटुंबाला सांगतो, बाबा आई वडिलावर जे प्रेम करत होते, आता वडिलावरलं प्रेम कमी करू नका. तेच प्रेम आपल्या आईवर करा. तिला सुख द्या, तिला समाधान. विषय नाही आज माझा. हा म्हणजे आई, ही म्हणजे ईश्वर. जगाच्या पाठीवरला ईश्वर आहे रे आई. हा तिच्या घरात लक्ष द्या. एवढेच आपल्याला विनंती करतो मायबाप. म्हणून विनवितो सकाळना समाज लक्ष ठेवा. आई वडिलावर फक्त लक्ष ठेवा, त्याला जगवा. माऱ्या हो, तुम्ही आपल्या मालकाला जगवा. हे कुंकवाचं लेणं आमच्या भोजू महाराजाच्या कार्यक्रमामध्ये सांगतो, कुंकवाचं लेणं हे तुमच्या कपाळाला रुद्राक्ष आहे. कुठंच काही पाहत बसू नका. कोण्याच रुद्राक्षानं गळ्यात बाटल्यानं काहीच होत नाही. पैसेवाले तर रुद्राक्षाच्या बाजात शिवून घेतील, त्याचं चांगलं व्हायचं असलं तर. हेच रुद्राक्ष जतन करा. आपल्या मालकाला जतन करा, आपल्या मालकाची सेवा करा. त्याला फटाफट फिरून बोलू नका. हेच तुम्हाला त्या या श्रद्धांजलीच्या निमित्तानं सांगतो. मायबापाची सेवा करा. महाराज मोठा समाज आहे आपला. समाजावर प्रेम करा, गावावर प्रेम करा, महाराज तालुक्यावर प्रेम करा, जिल्ह्यावर प्रेम करा, राष्ट्रावर प्रेम करा.
आणि जगाच्या पाठीवर संस्कृती प्रधान हा भारत देश आहे. देशावर प्रेम करा आणि त्या देशातले देव पहा. पहिला देव कोण असेल तर पांडुरंग, त्याच्यापासून सगळे देव आहेत. दुसरा देव संत आहे. तिसरे देव आई वडील होत. चौथा देव या घामाचं महाराज रक्त करायला लागला आणि शेतामध्ये पिकवायला लागला शेती, ते आमचा देव आहे. आणि शेवटचा देव विचारसाल, पाकिस्तान भारताच्या बॉर्डरवर बंदूक घेऊन फिरायला लागला, म्हणून तुमचे आमचे हे वाहन इथं जतन व्हायला लागले. माय बापू, त्या खऱ्या देवाला विसरू नका. हे देव पहा, त्या देवावर लक्ष ठेवा. माय बापू, प्रेम करा. आणि पुन्हा जगाच्या पाठीवर एक वारकरी संप्रदाय. या ताई, ताई इकडे या. तुमच्यासाठीच लांबवलं मी. विठाला चैतन्य संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, आनंद संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदाय निर्माण झाला. त्याच्यावर प्रेम करा आणि गळ्यामध्ये माळा घाला. माय बापू, आज आमच्या भुजू महाराजाच्या उपक्रमाकरता आमची ताई मोहिनीताई महाराज, सौभाग्यवती मोहिनीताईचं आगमन झालं. बा, हे काही लोक निर्माण झाले माय बापू, त्याच्या आधाराशिवाय परमार्थ सुद्धा चालत नाही, संसार प्रपंच चालत नाही. त्यांचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी आपला वेळ काढून या ठिकाणी हजर झाल्या. त्यांचं स्वागत टाळ्या वाजून करा सगळे एकदा. आणि केलेली सेवा भोजू महाराजाच्या चरणी, माऊली महात्मा ज्ञानेश्वर महाराज चरणी, दत्तात्रेयाच्या चरणी, नाथ ब्रह्म जाग करणारे ही मंडळी त्यांच्या चरणी, हे पाहुणे मंडळी सगळं आमचा आप्तगण आहे महाराज त्यांच्या चरणी. आणि हे गाव तर माझं झाल्यासारखं झालं. सगळे महाराज प्रेम करणारे आहेत आणि प्रेमापोटी मला या लागते. विनायकराच्या चरणी, मृदंगाचार्याच्या चरणी आणि सगळ्याच्या चरणी. आणि हे केलेली सेवा चरणी समर्पित करतो. भगवंत आपणा सर्वांना उदंड आयुष्य दो, संपत्ती संततीमध्ये वाढो, ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पुण्य राहा. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरे वेडे वाकुडे उत्तरे, राग बाप नाही विचारिला अधिकार म्या पुरा. राग बाप राग म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी राग बाप राग